चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर कामाला लागल्या। स्वागत समारंभ व हारतुरे यांचे सोपस्कार आटोपल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष जनसंपर्काला सुरुवात केली। आज पहिल्याच जनसंपर्कात त्यांच्याकडे नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली। विविध शासकीय कार्यालयाला प्रलंबित लहान मोठ्या समस्या घेऊन नागरिक खासदार धानोरकर यांच्या संपर्क कार्यालयात पोहोचले। आपल्या एका फोनने सामान्य नागरिकांची समस्या सुटत असेल तर आपण उपलब्ध राहिले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। आधी आपल्याकडे एकाच विधानसभेचं प्रतिनिधित्व होतं, आता 6 विधानसभा अर्थात संपूर्ण लोकसभा क्षेत्राचा आवाका असल्यानं गतीनं काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन खासदार धानोरकर यांनी व्यक्त केलं। आपल्याला माहिती आहे, साधारणतः 19 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीच्या नंतर निकाल लागला। निकालानंतर सगळे फक्त स्वागत समारंभ हेच कार्यक्रम आयोजित होते, पण विकास कामाच्या बाबतीत जनता दरबार किंवा लोकांचे निवेदन घेऊन वैयक्तिक काही भेटीगाठी झाल्या नव्हत्या। म्हणून आतापर्यंत ठीक होतं। आता एका विधानसभेचे आमदार म्हणून साधारणतः फक्त 300 गावं माझ्या मतदारसंघात येत होती, पण आता खासदार म्हणून जबाबदाऱ्या वाढल्या। जवळपास 6 विधानसभा या माझ्या लोकसभा क्षेत्रात येतात आणि लोकांचे, ग्रामीण भागातील लोकांचे छोटे छोटे विषय असतात। महसूलशी संबंधित तहसील ऑफिसमधले विषय असतील, पोलीस स्टेशनचे विषय असतील, बीडीओकडले विषय आहे, कोणाचे शहरातले असतील तर नगरपालिकेचे विषय आहे की जे छोटे छोटे विषय एका फोनने जर मार्गी लागत असेल तर ते प्रामुख्याने आजच्या या जनता दरबाराच्या निमित्ताने लोक निवेदन घेऊन येत आहे आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न मी आज या जनता दरबाराच्या निमित्ताने करत आहे। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।